हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे। आणि आज आपण सँडविच तयार केलेले आहेत ते बघत आहे। तर आजचे हे सँडविच आहेत ते मी नाही केलेले, तर माझ्या मुलाने अधिराजने तयार केलेले आहे। तर आजचे हे सँडविच त्याने कोणत्या पद्धतीने तयार केलेले आहे ते आपण बघूया। गाजर आणि काकडीवरची साल काढून खिसून घेतलेली आहे। कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। एका पातेल्यामध्ये खिसलेले गाजर, खिसलेली काकडीच्या, सिमला मिरचीच्या आणि टोमॅटोच्या आपण बिया काढून टाकलेल्या आहेत। चिरून घेतलेल्या भाज्या आपण सर्व एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे। पहिल्यांदा आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या एका पातेल्यामध्ये घेऊन सर्व मिक्स करून घेत आहे। ब्लॅक पेपर, सगळ्यामध्ये बसण्यासाठी पहिला हलवायला लागतं। सेम फ्लेवर आता सेम फ्लेवर आता असे करते समजे सर्व भाज्यामध्ये आपण आता मेयोनीज टाकत आहे। चीजी मेयोनीज का आता मिक्स करायचं। अवघड असते मिक्स करायला तर पाहून सँडविच बटर लावून घेतलं। हिरवी चटणी, दुसऱ्या ब्रेडला आपण हिरवी चटणी लावून घेतो। तयार करून घेतलेली आपण मिक्स व्हेज भाजी ब्रेडवरती लावून घेत आहे। दुसऱ्या ब्रेडला हिरवी चटणी लावून तो ब्रेड आपण तयार केलेल्या सँडविचवर लावून सँडविच आपण कट करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आधीने सँडविच तयार केलेले आहे। तर अशा पद्धतीने आधीने हिरवी चटणी लावून 4 सँडविच तयार केले, शेजवान चटणी लावून 2 सँडविच तयार केले आणि 2 सँडविच टोमॅटो सॉस लावून तयार केले। हिरवी चटणी तयार करण्यासाठी मी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, 1 चमचा जिरे आणि भाजकी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेणार आहे। यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस आपण पिळून घालत आहे। लिंबूची बी काढून टाकून आपण लिंबूचा रस फक्त आपण यामध्ये पिळून घेणार आहे। यामध्ये चवीसाठी आता आपण मीठ टाकत आहे। थंड पाणी टाकून आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी अशी हिरवी चटणी तयार केलेली आहे। ही चटणी आपण भेळ तयार करण्यासाठी तसेच सँडविच तयार करण्यासाठी वापरू शकतो। अधिराजने मोनॅको बिस्किटला ही हिरवी चटणी आणि टॉपिंग भरून कडेने टोमॅटो सॉस आणि बारीक शेव लावून मोनॅको बिस्किट सँडविच तयार केलेले आहे। तर अशा पद्धतीने अधिराजने संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सँडविच तयार केलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण सँडविच तयार करून नंतर आपण तव्यावरती थोडेसे बटर टाकून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजून खाण्यासाठी घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने आधीने सँडविच तयार केलेले आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच होत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।